नमस्कार मंडळी, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी बारामती येथील शिरवली या गावामध्ये आलेलो आहे। बघूया त्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, कारण अजितदादांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि या मतदारसंघातून अजितदादा प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत। गावातील काय नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। नमस्कार दादा, काय वाटतंय दादा एवढ्या मतात कमी निवडून आलेत? जनतेचं काम करून टाकलेलं भरपूर त्या पद्धतीने ज्या पद्धतीने दादानी गावाचा तालुक्याचा विकास केला त्या पद्धतीने जनतेने दादाचा विकास केला। 100% मतदान होती आता दादांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं हे तरुण वर्गाचं संपूर्ण बारामती तालुक्याच्या संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा एवढीच आहे की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे। नक्कीच तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल, कारण दादांनी तसं कामच केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून। आपल्या या गावातून सुद्धा चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्यांना मिळालेलं 100% बरेच विरोधक सुद्धा या ठिकाणी येऊन प्रचार करत होते, दादांच्या विरोधात बोलत होते, परंतु मतदारांनी कुणाचं हे ऐकलेलं नाही आणि दादांवरचं प्रेम दाखवलेलं आहे। काय तुमच्या दादांकडून अपेक्षा आहेत, अजून काय कामं झाली पाहिजेत असं वाटतं? एवढंच आमचं म्हणणं आहे की दादांनी आता जो त्यांचा जो गट ज्या पद्धतीने बांधला बरोबर आहे त्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला, महाराष्ट्र पिंजून काढला। परंतु स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा जय पवार यांना कुठेतरी वाव द्यावा। जय पवार वर्गाची ही अपेक्षा आहे। नक्कीच अजितदादांच्या बरोबरीने जय पवार दादा असतील, पार्थ पवार दादा असतील, ते सुद्धा भविष्यात तालुक्यासाठी भरभरून कामं करणारच आहेत, कारण ते वारसा त्यांचा घेणारच आहेत। येणाऱ्या काळामध्ये ते आपल्यासाठी सुद्धा काम करणार आहेत। परंतु अजितदादा तर तुम्ही बघताय, त्यांनी नुसतं तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सांभाळत आहेत। अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जी लाडकी बहीण योजना राबवली, त्या लाडक्या बहिणीबद्दल सुद्धा विरोधक म्हणत होते की कुठली योजना, कशाचे पैसे येणार आहेत, अशा अफवा उठवल्या, हे पैसे देऊ शकत नाहीत। परंतु दादांनी ते पैसे आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवले आणि लाडक्या बहिणींनी त्यांना आशीर्वाद दिला। काय वाटतंय तुम्हाला? अगदी मनापासून त्यांना लाडक्या बहिणीला हार्दिक शुभेच्छा दादांच्या तर्फे मी देतो। वा वा वा, छान। आणखीन काय वाटतंय तुम्हाला दादांबद्दल? दादांनी जसे बारामती नगरी शिक्षण हब बनवलं, आरोग्य हब बनवलं, त्याच पद्धतीने त्यांनी तरुणांना जे बेरोजगार आहेत त्यांच्याकरता बारामती एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योग आणावेत, त्याच्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळावा ही अपेक्षा फार मोठी आहे। बघा, म्हणजे येथील स्थानिक लोकांचं मत आहे की आम्ही दादांना आता निवडून दिलंय। चालू काय कामगार सुद्धा आहेत, पण नवनवीन कंपन्या या सरकार मार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये याव्यात आणि त्या कंपन्यांद्वारे येणाऱ्या युवा पिढीला आणखी रोजगार मिळावा अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे। येणाऱ्या काळामध्ये दादा नक्कीच ते सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करतील आणि महाराष्ट्रासाठी दादा सर्वांचं मत आहे की तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजेत। नक्कीच सरकार सकारात्मक काम करेल आणि महायुतीमध्ये आपल्या दादांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही का होईना दादांना संधी मिळेल अशी आशा आहे सर्वांकडून। आणि दादा जर मुख्यमंत्री झाले तुम्हाला कसं वाटेल? अगदी मनापासून तर मनसोक्त आनंद मिळेल, मनसोक्त आनंद की आपला नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, हे स्वप्न पूर्ण झालं, अशा पद्धतीची माझी त्यांना शुभेच्छा। वा, छान। बघा, मी अंकुश सवाला थेट शिरवली गावातून बारामती इथून लोकांच्या अपेक्षा आहेत की आमचे दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, कारण दादांनी त्यात तोडीने काम केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी। लाडकी बहीण योजना असून विविध जे योजना असून त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत, म्हणून तर या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला या जनतेने कौल दिलेला आहे। बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची, हे दादा सांगू शकत नव्हते, पण जनतेनेच दाखवून दिलंय की राष्ट्रवादी कोणाची, शिवसेना कोणाची, हे जनतेने स्वतः हातात घेतलं आणि संपूर्ण जनतेने सांगून दिलं की ही जनता कुणाच्या पाठीशी आहे, खरी शिवसेना कोण आहे, खरी राष्ट्रवादी कोण आहे। मी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अंकुश सवाला थेट बारामती येथील शिरवली गावातून। धन्यवाद।